आज राहुल गांधीने तुम्हाला भेट दिली? आज आमचं भाग्य उजाळलं मला तिने आल्यानंतर. भाग्य उजाळलं म्हणण्यापेक्षा त्या आम्हाला इतका आनंद झाला की आम्हाला गगनात मावणे असं झालं आहे. कसं वाटतं? आल्यानंतर आम्हाला एकदम असं शॉकिंग झालं पहिल्यांदा. हे दलित वस्तीत आमच्या गोरगरिबांचे येतात आणि एवढं आपुलकीनं आणि हिनं विचारतात. माझं नाव अजय कुमार तुकाराम सनदे, राहणार उंचगाव, आंबेडकर चौक, उंचगाव. काय म्हणतं? अचानक राहुल साहेब आपल्या घरी आले. अचानक आल्यानंतर मला पण जरा असं म्हणजे शॉकिंग असं धक्का बसला की एवढे मोठे महान मोठे नेते आपल्या घरी आले. हे मला पण त्यांना बघून म्हणजे असं एक प्रकार की आपलं बोलताच येणं काय असं म्हणजे असं झालं. अचानक आलेत ते. अचानक आल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांचं स्वागत करून मी त्यांना आत म्हणजे आलेत कोचीवरती बसल्यानंतर पाणी दिल्यानंतर चहा वगैरे दिला. मग ते म्हटलेत चहा चांगला झाला आहे वहिनी, म्हणजे ते हिंदीमध्ये बोललेत चहा चांगला झाला आहे. चहा चांगला झाल्यानंतर म्हटले तर आम्हाला जेवण इथंच करायचं आहे म्हणले. मग फ्रीजमध्ये गेल्यानंतर 3 भाज्या होत्या, त्यातली ही भाजी मी करतो, तुम्ही 2 भाज्या करा असे बोललेत. आणि माझ्या मिसेसने आणि त्यांनी तिथं भाजीचं म्हणजे किचन कट्ट्याचं नियोजन केल्यानंतर त्यांनी भाजी एक म्हणजे चिरून वगैरे दिली. हिनी पण भाजी चिरून वगैरे ते हिने 2 बनवल्या, त्यांनी 1 बनवली. त्याच्यानंतर मिसेसनं भाकरी वगैरे बनवल्या. त्या सगळ्यांनी आम्ही 5 जणांनी एकत्र बसून इथं आम्ही सहभोजन केलं त्यांच्यासह. त्यांनी साहेब जाताना मग फुलाची पाकळी म्हणजे आपल्याला माझ्याकडे काहीच नव्हतं. अचानक आल्यानंतर मी काहीच म्हणजे मग घरात मी एक आणून ठेवलेली प्रत आणून ठेवलेली होती संविधानाची, ती साहेबांना मी त्यांना दिली. जाता तेवढीच गरिबाची भेट. माझं नाव अंजना अजय कुमार सनदे. त्यांनी म्हणजे आत आल्यानंतर आम्हाला मुलगा माझा बाहेर गेल्यानंतर की असं सगळी गर्दी बघून आम्हाला दोघांना बोलवत होता. मग त्याचे पप्पा गेल्यानंतर त्याच्या पाठीमागं ते दादा आले. त्यांना एकदम असं बघून मला पण म्हणजे असं धक्का बसला. एवढं मोठं नेते इकडं आपल्या घरी येणं म्हणजे मला म्हणजे असं काय बोलावं काय असं सुचत नव्हतं. छान वाटला. त्याने आले साधेपणानं आपलं हातात हात घालून आपण कसं म्हणजे पाहुण्यांच्या संग कसं बरं वाईट विचारते तसं बोललेत. पाणी वगैरे घेतलेत, चहा घेतलेत, स्वयंपाक बनवून घालणारा काय ठीक आहे म्हटलं. त्यांनी पण बनवलं, मी पण बनवलं आणि सगळ्यांनी मिळून आम्ही भोजन केलं.